नमस्कार मित्रांनो, आता 17 ऑगस्ट 2026 रोजी दुपारचे 12 वाजत आहे. बऱ्याचशा भागामध्ये आज दुपारनंतर आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. तर या ठिकाणी रडारवरती कोणती जिल्हे कोणती तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. या ठिकाणी जो मान्सून वाऱ्याचा जो वेग आहे मित्रांनो, तो महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागाकडून आपल्याला विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये आपल्याला वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर म्हणजेच की 17 ऑगस्ट दुपारनंतर बघायला मिळणार आहे. या ठिकाणी आपण सुरुवात करूया मित्रांनो मुंबई लगतच्या प्रदेशाकडून. या ठिकाणी पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागामध्ये आपण रडारवरती बघू शकत असाल मुंबई आहे, त्यानंतर वसई विरार आहे, मुंबई उपनगर आहे, माथेरान आहे, ठाणे आहे, मुरुंद आहे, त्यानंतर उल्हासनगर, पनवेल आहे, त्यानंतर कर्जत आहे, पेन आहे, लोणावळा, अलिबाग आहे, नागोठाणे, मुरुंद, माणगाव, त्यानंतर लवासा, पौंड, भारंडोल, महाड, त्यानंतर महाबळेश्वर, दापोली, खेड, दाभोळ, चिपळूण, जयरा, मकलास, त्यानंतर रत्नागिरी आहे, त्यानंतर इकडं राजापूर आहे, कंकावली आहे, देवगड आहे, मालवण आहे, सावंतवाडी या संपूर्ण जो पश्चिम किनारपट्टी लगतचा जो बेल्ट आहे मित्रांनो, या भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर म्हणजेच की 17 ऑगस्ट दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं वळूया आपण मित्रांनो कोल्हापूर आहे, त्यानंतर इकडं निप्पाणी आहे, गारगोटी आहे, त्यानंतर सांगली आहे, तासगाव आहे, ईश्वरपूर आहे, कराड आहे, पठाण आहे, सातारा आहे, त्यानंतर भोर आहे, लोणाद आहे, फलटण आहे, सासवड आहे, पुणे आहे, पौंड, चाकण या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं नाशिक आहे, घोटी आहे, त्यानंतर जव्हार आहे, पेठ आहे, त्यानंतर इकडं औवा, नंदुरबार, साक्री या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं आपण वळूया मित्रांनो या ठिकाणी मनमाड आहे, मालेगाव आहे, श्रीरामपूर आहे, त्यानंतर अहिल्यानगर आहे, त्यानंतर इकडे जामखेड आहे, देवगड आहे, त्यानंतर इकडे दौंड आहे, इंदापूर, बारामती, पुणे, पंढरपूर, वडूज, सांगोले, विटा, सांगली या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला हवामान कोरडे असणार आहे. तत्पूर्वी या भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकतो. त्यानंतर इकडे पंढरपूर आहे, सोलापूर आहे, धाराशिव आहे, बार्शी आहे, जामखेड आहे, बीड आहे, कैज आहे, पैठण आहे, त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगरचा जो प्रदेश आहे मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर आहे, धुळे आहे, त्यानंतर चोपडा आहे, जळगाव आहे, त्यानंतर रावेर, मुक्ताईनगर, बऱ्हाणपूर, शिरपूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकतो. त्यानंतर इकडे वळूया आपण मित्रांनो या ठिकाणी रडारवरती बघू शकत असाल मित्रांनो आपण माजलगाव आहे, धाराशिव आहे, बीड आहे, परतूर आहे, त्यानंतर जालना आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर कैज आहे, परळी वैजनाथ आहे, अंबेजोगाई आहे, लातूर आहे, औसा आहे, त्यानंतर कळंब आहे, औसा आहे, तेर आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे दुपारनंतर. त्यानंतर इकडं निलंगा आहे, अहमदपूर आहे, उदगीर आहे, त्यानंतर कंधार आहे, गंगाखेड आहे, परळी वैजनाथ आहे, पूर्णा आहे, परभणी आहे, त्यानंतर इकडं पाथरी, शेलू, मंठा, परतूर, त्यानंतर माजलगाव आहे, जालना आहे, अंबड आहे, देऊळगाव राजा आहे, जाफराबाद, भोकरदन, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर शेवगाव, पाचोरा, जामनेर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं पाथरी आहे, शेलू आहे, मंठा आहे, जिंतूर आहे, परभणी आहे, त्यानंतर पूर्णा, बसमत, औंढा नागनाथ, हिंगोली, त्यानंतर अर्धापूर आहे, नांदेड आहे, कंधार आहे, नायगाव आहे, पेठ, उमरी, भोकर, त्यानंतर उमरखेड, हिमायतनगर, भैसा, धर्माबाद, मुखेड, देगलूर, त्यानंतर निजामाबाद या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे बोलूया आपण मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ, डिग्रस, दारवा, नेर, पुसद, आर्णी, त्यानंतर उमरी आहे, अजनी आहे, त्यानंतर उमरखेड, घाटंजी, पांढरकवडा, घाटंजी, त्यानंतर इकडं आदिलाबाद, हिंगणघाट, वर्धा, पुलगाव या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर म्हणजेच की 17 ऑगस्ट दुपारनंतर 5 ते 6 वाजताच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम, कारंजा, लाड, मंगरुळपीर, त्यानंतर इकडं मानोरा आहे, वाशिम आहे, त्यानंतर इकडं मालेगाव, रिसोड, शेनगाव, त्यानंतर पातूर, बाळापूर, अकोला, त्यानंतर खामगाव, नांदुरा, जळगाव, जळगाव, जामोद,
चिखली, बुलढाणा, मेहकर, लोणार, त्यानंतर रिसोड आहे, मलकापूर आहे, त्यानंतर बऱ्हाणपूर आहे, तेलारा आहे, अकोट आहे. या वाशिम, अकोला आणि बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे दर्यापूर, अचलपूर, चिखलदरा, परतवाडा, अमरावती, मोझरी, मोर्शी, आष्टी, आर्वी, त्यानंतर चांदूर आहे, त्यानंतर नेर आहे, त्यानंतर कारंजा, वरुड, नरखेड, पांडुर्णा, काटोल, सावनेर, कोंडाली, लखमापूर, त्यानंतर इकडे धवलपूर आहे, रामटेक आहे, मौंडा आहे, उमरेड आहे. या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे भंडारा आहे, तुमसर आहे, तिरोरा आहे, साकोली आहे, त्यानंतर इकडे गोंदिया आहे, आमगाव आहे, देवगी आहे, केनी आहे, त्यानंतर डोंगरगड आहे, त्यानंतर इकडे मालेवाडा, धानोरा, गडचिरोली, चमरोशी, पूर्णा, घोडपिंपरी, चंद्रपूर आहे, त्यानंतर गडचिरोली या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्राच्या संपूर्ण भागामध्ये आपल्याला मध्यम मुसळधार, अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तर त्यामध्ये आपल्याला काही जिल्हे या ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाऊस पडणार आणि त्यामध्ये आपल्याला इकडे छत्रपती संभाजीनगरचा जो भाग आहे, त्यानंतर इकडं बार्शी आहे, त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये, दौंड आहे पुणे जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला काही भागामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. फारसं हवामान कोरडं असणार आहे या भागामध्ये. तर ही होती मित्रांनो 17 ऑगस्ट दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्र